कृषी विभागामधून आम्ही इथं आलेलो आहेत. तर आपला केदारेश्वर हा नैसर्गिक शेती गट आहे. तर ह्या गटाचं आता आपलं दुसरं वर्ष आहे. पहिलं वर्ष आपल्याला सर्व बाबी आम्ही शिकवलेल्या आहेत. तर आता दुसऱ्या वर्षामध्ये आता तुमचं खरीपापूर्ण पेरणी करण्यासाठी जे तुम्ही बाजारातून बियाणं विकत घेता त्याच्यावर जे तुमचा पैसा खर्च होतो, तर शासन काय म्हणते की तुमचा जो पैसा खर्च जास्तीचा पैसा खर्च व्हायलाय ते खर्च होऊ नये, तुम्ही तुमचं घरचं बियाणं वापरावं. मग ते उगवण क्षमता त्याची चांगली आहे का, तो ते बियाणं लावल्यानंतर तुमचं उगवल का, तुम्हाला उतार येईल का, ह्याच्यासाठी आपण काय करायचं, घरीच एक साधा छोटा प्रयोग आहे. तुम्ही कुणीही करू शकता तो प्रयोग. आपला हा गोंडपाट घ्यायचा, गोंडपाटावर 100 बियाणं 10-10च्या लाईन करायच्या, अशा 100 बियाणं आपण ठेवलेलं आहे. तर त्याला काय करायचं, आपण हे ओलं करायचं पोतं, त्या ओलं करून पोतं त्याच्यावर 100 बियाणं लाईननी मांडून घ्यायचं. त्या गोंडपाटाला असं गुंडाळून घ्यायचं. गुंडाळल्यानंतर त्याला सावलीला किंवा थंड जागेवर ठेवायचं. 4-5 दिवसांनी त्याला रोज थोडं थोडंसं पाणी शिपडत राहायचं. 4-5 दिवसांनी पूर्ण उकलायचं. 100 बियामधले किती बियाणं उगवलंय, किती बियाणं आपल्या मटकीला जसं मोड फुटते तसं मोड फुटले ते बघायचं. 70 बियाण्याला फुटलेत का, 80 बियाण्याला फुटलेत का, 90 बियाण्याला फुटलेत का. 70-75च्या वर जर बियाण्याला मोड फुटला असेल तर तुम्ही 100% ते बियाणं आपण पेरणीला यूज करू शकतो. आणि जर त्याच्यापेक्षा कमी बियाण्याला मोड फुटले असेल तर तुम्ही ते बियाणं वापरायचं नाही, मग तुम्हाला ते खरेदीच करावं लागेल बाजारातून. पण तुमचं घरचंच बियाणं चांगलं असेल तर तुमचा वाढीव खर्च टाळाव म्हणून हे एक शासनाचा प्रयोग आहे की घरच्याच बियाण्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा. हे साधा सरळ उपाय आहे. 100 बियाणं निवडून त्याच्यामधलं किती बियाणं उगवतं ते बघायचं आणि ते तुम्ही तुमच्या पेरणीसाठी येऊ शकता, वापरू शकता. म्हणजे हा जो होणारा खर्च आहे तो खर्च आपला बियाण्यावरचा कमी होणार, तुम्ही तुमचं घरचं बियाणं वापरू. शासनाचा म्हणजे तुमचा खर्च कमी व्हावा शेतकऱ्याचा, त्याच्यासाठी प्रात्यक्षिक आहे, आम्ही गावोगावी जाऊन करून दाखवत आहे. हे साधा सरळ उपाय घरी कुणी करू शकतात. तुम्ही तुमच्या घरचं बियाणं वापरून